2024 मध्ये पहिलं पर्व या स्पर्धेचं जे आपल्या भेटीला आलंय या अर्नाळा नगरीमध्ये. तिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये दाखल होणारा पहिला संघ जो होता त्या संघाचं नाव होतं टीम साईचरण संघ. अजून एक मॅच नंबर 4 या ग्रुप ए मधून जे आपल्या भेटीला आले. एका बाजूला LNCC तर समोर JSM. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त चेंडू होता, पायावर आदळलाय, त्यामुळे एक धावपलकावर. धावांचा श्रीगणेश होता या ठिकाणी. JSM आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. विश्वास गोलंदाजी मार्कवर आहे, जिकडे पहिलं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत. एका चेंडूचा खेळ झालाय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावेळी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला हादरा टीम JSM संघाला गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर राशिव याचा कॅप्टन. पहा दुसऱ्या चेंडूवर ब्रेक थ्रू आलाय आणि बघूया आता कशा प्रकारची रणनीती दोन्ही बॅटरची असणार आहेत. हो दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. पहिला दिवस या स्पर्धेचा, ज्या प्रकारची खेळपट्टी त्यानंतर ज्या प्रकारचं आयोजन केलं गेलंय संपूर्ण हितांश युगांश टीमने खरोखरच मानावं लागेल. त्यानंतर हितेश गवळी यांचा सुद्धा मोठा हातभार या स्पर्धेसाठी निभावला गेलाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, जिकडे 2 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला का तरी चेंडू अडवलाय आशिषने. काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे एक धाव. पुन्हा एकदा धावपलकावर प्रदीप ज्या प्रकारे अटॅकिंग खेळी आतापर्यंत खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः प्रभावित करून सोडलं होतं. मारंबलपाड्याचं मैदान अजूनही आठवतोय. 40 धावांचा पाठलाग करत तब्बल 6 का 7 चौकार बॅट मधून आले होते. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे आतापर्यंत 4 धावा धावपलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. ज्या प्रकारची सुरुवात करायची होती विश्वासला, ती सुरुवात आतापर्यंत पहिल्या 4 चेंडू मध्ये करून दाखवले. 5 धावा धावपलकावरती पहिले षटक संपलंय. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. प्रेक्षकांनो, लाईटीचे पोल जे आहेत त्यांना हात लावू नये प्लीज. त्यामुळे थोडस सहकार्य करायचं. ज्या कोणाचे बाजूला उभे त्याने हात लावू नये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो क्या बात आहे. चेंडूला अडवलं आणि त्यानंतर फेकी इतकी वेगाने होती ना की या चेंडूवर डॉट बॉल आला गेला. नवीन गोलंदाज जो गोलंदाजी मार्कवर आहे तो भूपेश. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावपलक जर आपण बघितलं तर 5 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ब्लॉकचा मारा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लगातार दुसरा डॉट बॉल आला गेलाय. प्रदीपला यावेळेला थांबवलंय थोडस पहिल्या 2 चेंडू मध्ये भूपेशने आणि 2 खेळाडूंमधून चर्चा झाले. आणि बघूया या चर्चेला आतापर्यंत कशा प्रकारे उत्तर येईल आणि कशा प्रकारे धावा या धावपलकावरती होतील आणि किती धावांचं टार्गेट ठेवतील येणारे कालवेळ सांगणार आहे. बॅकफुटवर जाण्याचा टॅपच्या सहाय्याने चेंडूला ड्राईव्ह केले. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आतापर्यंत ज्या प्रकारची सुरुवात केली आहे LNCC संघाने, एक विकेट जरूर गमावलाय. थोडासा दबावामध्ये आणून ठेवलं JSM बॉलिंग संघाला. आणि फक्त धावपल जर आपण बघितलं तर आतापर्यंत 6 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फेकी वेगाने झाले. हो चेंडू हातामध्ये आला नव्हता. चेंडू जर काय हातामध्ये आला असता तर कदाचित धावचीच्या रूपानं बाद व्हावं लागलं असतं प्रदीपला. परंतु त्या प्रकारचं काय मैदानाच्या आतमध्ये घडलं नाही. त्यामुळे 1 धाव धावपलकावर आले.
7 धावा धावपलकावर ते 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि एक आतापर्यंत गडी बाद झालाय टीम JSM बॉलिंग संघाचा. 2 लुजर संघादरम्यानची सामना जो आपल्या भेटीला आलाय आणि दोन्ही संघासाठी हा महत्वाचा सामना आहे. जर का या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर दोन्ही संघाला सामना जिंकणं खूप महत्वाचं असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. फायनली चौकार आलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय. या अगोदर थांबवलं होतं प्रदीपला, परंतु फायनली प्रदीपच्या बॅट मधून चौकार आलाय आणि धावपलक जर आपण बघितलं तर 11 धावा तब्बल धावपलकावर. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 धावा धावपलकावरती. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. आशिष मेहर नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जिकडे प्रदीप स्ट्राईक एंडला असणार आहे. हो वेगवान चेंडू परंतु ट्राय करायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. त्यामुळे 1 धावपलकर. पहिले चेंडूवर सिंगल आले आणि सिंगल मुळे आतापर्यंत धावपलक जर बघितलं तर 13 धावा धावपलकर. येणारे 11 चेंडू आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये दोन्ही बॅटरचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आहेत, किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे LNCC संघासमोर. ओहो क्या बात आहे. पहा या चेंडूवर काय घडलं. आश्विला बीट करता करता भूपेशा सुद्धा या चेंडूने बीट केलाय आणि चेंडू जो डिक्लेअर झोन मध्ये गेला. इतका वेगाने चेंडू हाताळला होता आशिष मेहरने. वेगवान गोलंदाज आशिष मेहर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धावपलकावर. ट्राय करायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवलंय चेंडूला आणि येतोय डॉट बॉल. 3 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा आशिष सज्ज होतोय. हो पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता परंतु पॅटची हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. चेंडूला पाठवलं होतं डिक्लेअर झोन मध्ये. काय जबरदस्त कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं LNCC संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं JSM बॉलिंग संघाला. ओहो वेगवान चेंडू पुन्हा एकदा परंतु यष्टांच्या थोडासा बाहेर आहे. त्यामुळे वाईट +1 तब्बल 2 धावा या धावपलकावर. आणि धावपलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 17 धावा धावपलकावरती आहेत. जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आशिष मेहर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 18 धावा धावपलकार. लास्ट बॉल टू गो. 5 चेंडूचा खेळ झाला. पहा या अगोदर चौकार आला होता या षटकामध्ये परंतु त्यानंतर काय जबरदस्त या षटक आतापर्यंत हाताळलं. वेगवान चेंडू स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवलाय. येतोय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावपलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर विशाल. पहा शेवटचा आणि अंतिम षटक मार्गच आहे. हो पहिला चेंडू यष्टांच्या बाहेर गेलाय. त्यामुळे आमचे पंच विवेक आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. 19 धावा धावपलकावर. त्यात शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. पहा विकेट गेला होता परंतु त्यानंतर ज्या प्रकारचा स्कोरकार चालवलंय आतापर्यंत आणि खऱ्या अर्थानं चौकाराची गरज आहे इकडे. आणि बघूया किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा
दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगर या चेंडूवर चांगलं एफर्ट लावलं होतं, परंतु इतक्या वेगाने चेंडू गेला होता डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी 2 चेंडूचा खेळ झाला. 21 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. टीम मीटिंग बोलावली गेली होती, खेळाडूमध्ये चर्चा झाली गेले, कारण शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. हो वेगाने आला होता, परंतु इकडे काय घडलं, चेंडू एस्टँडवर लागलाय परंतु बेल्स नाही पडली. थँक्यू विवेक. 1 की 2 आहे त्या चेंडू, 2 धावा. येस क्या बात आहे. पहा स्टँडवर फेकी झाली होती परंतु बेल्स नाही पडले. नंतर धावफलक आपण बघितलं 23 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा धावफलकावर पहिल्या इनिंग मध्ये शेवटचे 3 चेंडू जिकडे विशाल सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू अडवला का तर येस, चेंडू अडवला. फेकी होईपर्यंत 1 धाव धावफलकावर. पहा प्रदीप सलामीसाठी आलेला फलंदाज जुनी मैदानामध्ये आहे, परंतु एलएनसीचे 4ही गोलंदाजांनी आतापर्यंत प्रयत्न अतिशय चांगले केलेत मैदानाच्या आतमध्ये प्रदीपला थांबवण्याचे. आणि आता धावफलक जर आपण बघितलं तर फक्त 24 धावा धावफलकावर जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला. फेकी ओहो ये क्या हो, फेकी झाली होती परंतु चेंडू हातामध्ये आला नाही, त्यामुळे चेंडूवर 1 धाव आली गेली. लास्ट बॉल टू गो, शेवटचा आणि अंतिम चेंडू. आमचे ऑनलाईन गुणलेखक प्रवीण पाटील सांगतायत की मोठा फटका येईल का. विशाल सज्ज होतोय, शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं प्रॉपर. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहिल्या इनिंगचा जिकडे खेळ संपलाय आणि धावफलक जर आपण बघितलं तर 26 धावा आणि जर पाठला काय 27 धावाचा. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक यू डीजे, थँक यू.
पहा वेलकम बॅक पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे हितांश युगांश एलएम प्रीमियर लीग 2024 मध्ये जिकडे पहिलं पर्व जे आपल्या भेटीला आलंय आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा ग्रुप ए मध्ये आपण आहोत जिकडे चौथी मॅच जे आपल्या भेटीला आले आणि चौथी मॅच मध्ये जो पाठलाग करायचा आतापर्यंत 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय जयसेम बोलिन संघाने एलएनसीसी संघासमोर जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय एका बाजूला आशिष मेहर तर समोर विश्वास मेहर दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात तर पहिले षटक घेऊन प्रतीक सज्ज होतोय पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन पहा या ग्रुप मधून पहिला संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झाला त्या संघाचं नाव होतं टीम साईचरण संघ आणि आता बघूया या ग्रुप मधून अजून कोणाला संधी मिळते क्वालिफाय होण्याच्या दिशेने वळण्याची पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय सिंगल साठी पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा अवफलकावरती आहेत जिकडे पाठलाग जर आपण बघितला तर फक्त 27 धावांचा ठेवलाय काय या 27 धावांचा पाठलाग होईल की 27 धावा या मैदानावर डिफेंड केल्या जातील मोठा फटका मारायचा प्रयत्न आमचे पंच येस नो चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जयेश मांगेला काय जबरदस्त कामगिरी सध्याच्या कॅमेऱ्या रोल मधून अदा करतायत या स्पर्धेदरम्यान हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी धावसंख्या 1 नेबर पहा पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय 5 धावा अवफलकावरती आहेत आणि पहिले षटक मार्गस्थ आहे हो सुरेख चेंडू होता परंतु फेकी 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 थोडीशी उशिराने झाले त्यामुळे 1 धाव धावपलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे आतापर्यंत 6 धावा धावपलकावरती आहेत 5 चेंडूचा खेळ झालाय प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न पहिला चेंडू सुटला त्यानंतर दुसऱ्या चेंडूला अडवलंय दुसऱ्या अटेम्प्टने आणि अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे 7 धावा धावपलकावर जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला मावरा घे ताजा ताजा बर्फांचा नाही थँक्यू इक्वेशन काय राहिलंय 18 मध्ये 20 जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित सज्ज होतोय हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 नेबर पहा 8 धावा धावपलकावरती पाठलाग जर आपण बघितला तर तब्बल 27 धावांचा आहे काय या 27 धावांचा पाठलाग होईल परंतु ज्या प्रकारची आतापर्यंत सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत एक धावेने झाली काय जबरदस्त चेंडू होता अक्षरशः वीट केलंय पॅटर्न बॉलचा संपर्क नाही निर्धाव चेंडू येतोय शॉट बॉल आला गेलाय 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेली कारण या चर्चे या अगोदर असा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला होता की त्याने 2 खेळाडू मुला चर्चेस भाग पडलं रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा काय इकडून ब्रेक थ्रू येईल एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू एखादा डॉट बॉल थोडंसं कमबॅक करेल ते कमबॅक करणं खूप गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडूला ट्राय करायचा प्रयत्न तोपर्यंत सिंगल रन पहा प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट गेली एखादा चेंडू सोडला पण तो फक्त निर्धाव चेंडू आलाय नाहीतर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेले आतापर्यंत 27चा पाठलाग करत असताना दोन्ही सलामीर आलेल्या बॅटर कडून रोहित पुन्हा एकदा सज्ज होतो दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं क्रिकेटचा महासंग्राम आणि याचा पहिला दिवस या स्पर्धेचा आयोजन केलंय संपूर्ण टीम हितांश युगांश आणि त्यानंतर हितेश गवळी खरोखरच मानावं लागेल काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं ड्राईव्ह करायचा प्रयत्न हो
इकडे काय घडलं? फेकी झाली होती परंतु फेकीला गॅदर नाही केलं. जर काय गॅदर केलं असतं चेंडूला तर गडी बाद झाला असता. परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावपलकावर आणि इक्वेशन राहिलंय 12 चेंडू 15 धावा. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. कान्हा 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 माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे थँक्यू डीजे. 12-15चं इक्वेशन राहिलंय मॅच मध्ये आणि बघूया 12-15 या मैदानावर चेस होतील की डिफेंड केल्या जातील. परंतु आतापर्यंत जमिनीची बाजू काय ठरली की दोन्ही बॅटर सलामीसाठी आलेले ते मैदानामध्ये आहेत आणि बघूया या षटकामध्ये काय घडेल. स्वरूप नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न फेकी झाली गेले तोपर्यंत सिंगल रन. अजून एक वेगवान गोलंदाज जो गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत आलाय आणि एका चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल आले. ते सिंगल मुले धावपल जर आपण बघितले तर 13 धावा धावपलकावरती आहेत. 2 खेळाडूंमधून पुन्हा एकदा चर्चा झाली कारण मॅच महत्वाची आहे आणि दोन्ही संघासाठी मॅच का महत्वाची आहे कारण पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ पराभूत झाल्यात आणि या स्पर्धेमध्ये जर काय राहायचं असेल तर दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल या षटकामध्ये आल्यात. जिकडे 14 धावा धावपलकावरती आहेत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू गेलाय पुन्हा एकदा 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा अजूनही चौकार आलेला नाही. 27चा पाठलाग करायचा आहे परंतु स्ट्राईक रोटेट प्रत्येक चेंडूवर झाली गेले आणि त्यानंतर अतिरिक्त धावा सुद्धा आतापर्यंत धावपलकावर आल्या गेल्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का तर यस चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत 1 धाव धावपलकावर. धावसंख्या पुन्हा एकदा 1-1 निभर. 1-1 धावेने आतापर्यंत स्ट्राईक रोटेट झाली गेले. 16 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. जिकडे 4 चेंडूचा खेळ झालाय. ड्राईव्ह केलाय चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमा रेखा पार. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. लातून फटका काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. सीमारेखा फार चौकार. पुन्हा एकदा हलक्यातनं चेंडूला दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. षटक संपले 3 आणि धावपल जर आपण बघितलं तर 21 धावा आणि 6 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 6 मध्ये 6. तिकडे दिनेश नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दिनेश सज्ज होते 6 मध्ये 6. हलक्यातनं चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न तोपर्यंत सिंगल रन. पहा पहिल्या मॅच पासून सुहास पवार अतिशय चांगलं काम करतायत गुणलेखकच्या माध्यमाद्वारे. त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर ऑनलाईन स्कोरर त्याच दिशेने बाजूला आहेत प्रवीण पाटील जे डीबी नेटवर्कचे ऑनर आहेत. त्यांनी सुद्धा आतापर्यंत आमच्यापर्यंत 1-1 चेंडूचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. पुन्हा ते चेंडू गेला आहे सिंगल साठी. पहा एखादा विकेट एखादा डॉट बॉल मॅच मध्ये थोडस कमबॅक करेल परंतु ते काम करावं लागणार आहे दिनेशला. 4 मध्ये 4. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न तोपर्यंत
सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. विकेट सुद्धा गेलेला नाहीये. स्ट्राईक रोटेट झाली गेले. 27चा पाठलाग करायचा होता या मॅच मध्ये आणि आता इक्वेशन येऊन शेवटच्या आणि अंतिम क्षणामध्ये राहिलंय ते 3 चेंडू 3 धाब्यांवर. एखादा विकेट जर आला असतं, एखादा ब्रेक थ्रू आला असता तर ते इक्वेशन थोडंसं लांबचं राहिलं असतं. परंतु ते काम आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये JSM बॉलिंग संघाकडून नाही झालं गेलं. त्यामुळे जितका प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला गेला तो प्रभाव आतापर्यंत JSM बॉलिंग संघाकडून आला गेलाय आणि तिकडे इक्वेशन आतापर्यंत राहिलंय. बॉल टू बॉलच्या समीकरणाला आणून सोडले. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 2 मध्ये 2 जिंकणार कोण? चला ऑल सेट. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. तिकडे स्ट्राईक एंडला विश्वास मेहर तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दिनेश. अटॅक इन फिल्डिंग लावली गेले. बघूया अटॅक इन फिल्डिंग मध्ये एखादा विकेट ब्रेक थ्रू येईल का, हा सुद्धा प्रश्न असणार आहे. 2 खेळाडूंमधून चर्चा. त्यानंतर टीम मीटिंग बोलावली गेले आणि टीम मीटिंग बोलवता बोलवता अटॅक इन फिल्डिंग लावली गेले. जिकडे इक्वेशन आणून सोडलंय. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज. दिनेश समोर विश्वास. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ड्राईव्ह केला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय LNC संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागलंय JSM बॉलिंग संघाला. चला तर LNC कॅप्टन लगेचच यायचंय. हिमेश चला कॅप्टन लगेचच या. त्यानंतर आगाशी कॅप्टन. थँक्यू डीजे. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये या लगेचच.